नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघात मानवडी आणि हडपसर येथे जनता दरबार भरवला। जनता दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निवेदने देऊन समस्या मांडल्या। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तात्काळ अधिकारी आणि संबंधित प्रशासनाशी चर्चा करून जागेवर समस्या सोडवल्या, तर काही प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनास आदेश दिलेत। मानवडी क्षेत्रीय कार्यालय ते सकाळी 10 ते 12 या वेळेत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता। यानंतर 12 ते 3 या वेळेत हडपसरमधील कन्यादान मंगल कार्यालयात जनता दरबार होता। हडपसर विधानसभा मतदारसंघातील मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि महिला या जनता दरबारात सहभागी झाल्या होत्या। निवेदने आणि आपल्या समस्या त्यांनी खासदारांसमोर मांडल्या। काही महिलांना समस्या मांडताना अश्रू अनावर झाले। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सर्व नागरिकांचे प्रश्न बारकाईने ऐकून घेतले। उपस्थित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देऊन समस्या सोडवण्यास सांगितलं। तसेच महानगरपालिका आणि प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून काही नागरिकांच्या समस्या मांडून तातडीने समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या समवेत माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी उपमहापौर निलेश मगर, बंडू तात्या गायकवाड, माजी नगरसेवक योगेश ससाणे, अविनाश काळे, उर्मिला, नितीन आरू, शीतल संजय शिंदे, पल्लवी प्रशांत सुरसे, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त ढवळे पाटील आणि प्रशासनाचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। निवडून आल्यानंतर महिन्यातच खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कामाचा झपाटा सुरू केलाय। वर्षानुवर्षांचे प्रश्न प्रलंबित आहेत। राजकीय नेत्यांनी केवळ सत्ता भोगली, परंतु लोकांचे प्रश्न सोडवले नाहीत। जनता दरबारच्या माध्यमातून जागेवरच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न खासदारांच्या माध्यमातून झालाय। मतदारसंघात सर्व प्रभागात अशा पद्धतीने जनता दरबार घेणार आहोत, अशी माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे। हडपसर विधानसभा मतदारसंघात अतिक्रमण, रस्ते, जलवाहिनी, ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्यामध्ये अनियमितता खूप मोठी समस्या आहे। या सर्व समस्या ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सूचना दिल्यात। हडपसर विधानसभा मतदारसंघात विभागवार जनता दरबार घेऊन नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले जातील, असं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितलंय। 4 जूनला झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघातील तमाम नागरिक बंधू भगिनींनी अर्थात मतदारांनी डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांना प्रचंड मताधिक्याने लोकसभेवर निवडून दिलंय। निश्चित निवडणूक जरी त्यांच्या संपर्क झाली असली तरी या ठिकाणी काही लोकांचा कामाचा जो काही प्रकार आहे तो पुढे 5 वर्षात बघू असा असतो, पण कोल्हे साहेबांचा तसा नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे डॉक्टर खासदार डॉक्टर कोल्हे साहेबांची ओळख ही राज्यभर आहे। त्याच्यामुळे कामाचा हा जो काही झपाटा हा सातत्याने आहे आणि म्हणूनच निकालाला 1 महिना व्हायच्या आजच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी सूचना आल्या त्या महाविकास आघाडी म्हणून आपण लढलो। महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी आदरणीय कोल्हे साहेबांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आज हा जनता दरबार संपन्न होतोय। सकाळी वानवडी, कोंढवा, रामटेकडी क्षेत्रकार्यालयाचा जनता दरबार संपन्न, रामटेकडी वैदवाडी पासून ते कोंढवा खुर्द पर्यंत शिवनेरी नगर, कोंढवा खुर्द गाव, वानवडीचा परिसर, बीटी कोडे रोड, घोरपडी, रामटेकडी वैदवाडीचा परिसर आणि परत कोंढव्यामध्ये जो नाका परिसर येतो त्या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न झाला। आता हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये ज्याच्यामध्ये कोंढवा, केशवनगर, मांजरी त्याचबरोबर एकूणच हडपसर गाव असेल, सातवाडी गोंधळी नगर असेल, हंडेवाडी रस्ता असेल, मोहम्मदवाडीचा रस्ता, त्या परिसरामध्ये तमाम नागरिकांचे प्रश्न, मगरपट्टा परिसर असेल, या परिसरातल्या नागरिकांनी या ठिकाणी बोलवलं होतं। आपण पाहतोय प्रचंड मोठा जनसमुदाय आहे। सगळ्या खात्यांचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी ताबडतोब जागेवर ते प्रश्न सोडवले जात आहेत। एकूणच जनतेने जे काय मताधिक्य दिलेला आहे, जनतेने जो विश्वास दिलेला आहे तो विश्वास सार्थ ठरवण्याचा हा प्रयत्न आहे। मला खात्री की डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथून पुढे सुद्धा सगळे प्रश्न हे सोडवले जातील आणि हडपसरमध्ये वर्षानुवर्षे ज्या मंडळींना इथं रिझल्ट देता आला नाही, ज्या मंडळींनी सगळेच अधिकार आपल्याकडे ताब्यात ठेवले होते पण दुर्दैवाने हडपसरच्या नागरिकांना न्याय दिला नाही, ते सगळे अनुत्तरित प्रश्न सोडवण्याचा हा प्रामाणिकपणे पुन्हा एकदा या जनता दरबाराचं आयोजन करतोय। आज जे प्रश्न मांडले गेले ते पुन्हा पुढच्या महिन्यात त्याचा फॉलोअप चालूच राहणार। पुढच्या महिन्यात त्याचा रिझल्ट काय मिळाला ते सुद्धा जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि नव्याने जे प्रश्न येतील ते पुन्हा असेच दर महिन्याला जनता दरबार घेऊन सोडवले जातील, हा हडपसर वासियांना आमचा शब्द आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत, काही अतिक्रमणाच्या संदर्भातल्या समस्या आहेत, पाणी पुरवठ्याच्या फार मोठ्या समस्या आहेत आणि समान दाबानं पाणी पुरवठा न होणं, अनियमित पाणी पुरवठा होणं, अशा अनेक समस्या आहेत। काही ठिकाणी ड्रेनेज लाईनच्या समस्या आहेत, काही ठिकाणी रस्त्यांच्या समस्या आहेत आणि या संबंधित अधिकाऱ्यांना या समस्यांच्या संदर्भामध्ये तातडीनं कार्यवाही करायला सांगितलं आणि त्यानंतरचा त्याचा फॉलोअप आमचे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप असतील, योगेश ससाणे असतील, हे सगळेजण याचा पाठपुरावाही करतील आणि त्यानंतर पुन्हा या समस्या सोडवण्यासाठी आम्ही पद्धतीनं जो काही प्रतिसाद हा जनता दरबाराला मिळतोय
प्रचंड प्रतिसाद पाहता हडपसरकरांना या पद्धतीच्या जनता दरबाराची आवश्यकता आहे. ही गोष्ट अधोरेखित झाली. त्यामुळे या पुढील काळात नियमितपणे वेगवेगळ्या प्रभागांमध्ये जनता दरबार घेण्यावर आमचा भर असेल. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव